माजी आमदार निर्मला गावित यांचा भीषण अपघात झाला असून घराजवळ नातवासोबत फेरफटका मारत असताना अपघात झाल्याची माहिती आहे। पाठीमागून येणाऱ्या चारचाकी कारने निर्मला गावित यांना उडवलं। या अपघातामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या। निर्मला गावित यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे। तर 24 तास उलटले तरी मात्र हा गाडी चालक मोकाटच आहे। आले होते काल संध्याकाळी 5:45 वगैरे वाजले असतील। माझा नातू माझ्या सोबत होता आणि त्याची केअरटेकर होती आणि जवळच असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर वॉक करायचा आणि तो नातू पण तिथे खेळेल म्हणून आम्ही निघालो। 200 मीटर पण आम्ही गेलो नसेल। मला तर काहीच कळालं नाही। एकदम धक्का जोराचा आवाज आला आणि मी बोनटवर गेले, पण त्याच्यानंतर मला नाही काही कळालं। मला हॉस्पिटलला घेऊन आलेत। माझी मुलगी त्यांची आता स्टेबल आहे। ऑब्व्हियसली काल ज्या पद्धतीचा त्यांना मार लागलाय त्याच्यात त्यांना ब्लीडिंग वगैरे बऱ्यापैकी झालेलं आहे। दुखापती आहेत, त्रास होतोय, पण त्या स्टेबल आहेत, कॉन्शियस आहेत, बोलता आहेत, खाणं पिणं त्यांचं व्यवस्थित आहे। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्या म्हणजे असं आउट ऑफ डेंजर आहेत आताच्या परिस्थितीमध्ये। म्हणजे कोण गाडी चालक होता, त्याचा काय नंबर होता, त्याचा काय उद्देश होता, हे आम्हाला अजून काही ट्रेस लागलेला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।